महाराष्ट्राचं भौगोलिक चित्र आपण पाहिलं काँग्रेसच्याच बाजूने आपल्याला जास्त भाग पाहायला मिळत आहे. त्यामुळे तरी सुद्धा काँग्रेस महाविकास आघाडी घेऊन चालाय पुढे घेऊन जायच्या दृष्टिकोनातून आम्ही मी पण करणार. आम्ही सगळे मिळून आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला सोबत घेऊन चालायची फक्त काँग्रेस पक्षाची आहे आणि राजा मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा महाविकास आघाडीच म्हणून चेहरा राहणार आहे. त्यामुळे आज आम्ही कुठल्या चेहऱ्याच्या बद्दल चर्चा त्या ठिकाणी करणार. काल सुद्धा उद्धव ठाकरे असं म्हणत की महाविकास आघाडी हा चेहरा मी पण आज त्या पक्षाच्या अधोरेखित करतो. हे आम्ही सुरुवातीपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचे लोकांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे आमचा चेहराच हा महाविकास आघाडी त्या पद्धतीने पुढे ज्या पद्धतीनं आज अमित शहा पुण्यामध्ये येत आहेत विधानसभेचं एक आखणीसाठी भाजप तयारी केलेली. भाजप तर सत्तेत आल्यानंतरही पहिल्या दिवशीपासूनच निवडणुकीच्याच मैदानात असते. त्यामुळे त्यांना निवडणुका हा काही त्यांचा कायम विषय आहे. ते प्रचारक आहे. संघातून निर्माण केलेले हे प्रचारक आहे. त्यामुळे त्यांना कामच प्रचाराचं असतं. देशाचे प्रधानमंत्री हे सत्तेत आल्यापासूनच प्रचार करत असतात. त्यामुळे ते प्रचारक आहेत. त्यांच्यासाठी काही विषय नाही. आता महाराष्ट्रामध्ये काही दिवसावर निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सगळे पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. आणि आता ते येतात म्हणजे महाराष्ट्रात अजून किती प्रॉपर्टी राहिल्या त्यांच्या महाराष्ट्र काय तेव्हा तर हे इथून गेले नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा गेले काही प्रॉपर्टी अदानीला दिल्या जातात तपासायला येतात का हेच आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे विज्ञानाचं काम जे गुजरातला चाललेलं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केलं जातं. आता वाघ सावंत नावाचे इतिहास करायचा सांगितलं की त्यांना माहितीच्या अधिकारात इंग्लंड म्हणजे मी सांगितलं की असं कुठलंही छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे शिवाजी महाराजांचे वाघनखे म्हणून सांगायला एक खोटा प्रचार यांनी 2016-17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अरबी समुद्रात बांधायचं त्याचं जलपूजन झालं. स्वतः नरेंद्र मोदी स्वतः फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते. अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात झालेलं नाही. ही या पद्धतीने खोटं बोलणारी आणि महापुरुषाचा सातत्यानं नावाचा वापर करून मग सत्तेत आल्यानंतर त्यांचा अपमान करणं ही पिलावळ सत्तेमध्ये आज आहे. आणि या सगळ्या पिलावळला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा महाविकास आघाडीचा उद्देश आहे. आम्ही करणार. महाविकास आघाडीचा कधीपर्यंत डिसाईड होणार आहे कारण की वेगवेगळ्या आकडे किंवा दावे नेत्यांकडून केले जातात. बघा या येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे सगळे जागा वाटप होतील. सप्टेंबर मध्ये आमच्या उमेदवार पण जाहीर आम्ही करू आणि पूर्ण निवडणुकीचं प्लॅनिंग आमचं तयार झालेलं आहे. या महिन्याभरामध्ये येणाऱ्या आमच्या जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. जागा वाटप महायुतीला जागा वाटप करत नाही तिन्ही नेते जे आहेत ते पुन्हा एकदा दिल्लीवारी करणार असं समजतंय. आता कंट्रोलच गुजरातचा आहे आणि गुजरात आता दिल्लीत बसलेली आहे. त्यामुळे गुजरात हा जे सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे ते त्यांना कंट्रोलच त्यांचं असल्यामुळे 10 वेळा दिल्लीला जावंच लागणार. तर निवडणूक त्याच्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं असं एक दिसून आलं. कारवाई करणार असं काँग्रेसकडून सांगितलं गेलं पण आता अजूनपर्यंत अशी काही ऍक्शन घेतली गेली नाही. भविष्यात काय तुम्हाला एक सांगतो की सिक्रेट बॅलेट आहे पण आम्ही सांगितलं की हे आयडेंटिफाय आम्ही लोक केलेली आहे आणि त्या आधारावर काही दिवसावर आता निवडणुका येऊन ठेवलेल्या आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आम्ही कारवाई कोणावर केलेली आहे. ती नावं आपल्या पुढे येणार आहे. कालच आमचे संघटन महासचिव वेणुगोपालजी आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही सिरियस ऍक्शन घेणार की पुढच्या काळात कोणी पाप करण्याचं कृत्य करणार. कारवाई कोणत्या स्वरूपात ते दिसेल तुम्हाला. मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि आज जो आसूड मोर्चा आम्ही काढलेला आहे महाराष्ट्र आमची मातृभूमी ही आमच्यासाठी गुरु प्रमाणे आहे आणि महाराष्ट्राला विकण्याचं काम महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप
सरकारनं काम सुरू केलेलं आहे. अदानीला मुंबईतल्या सगळ्या जमिनी द्यायच्या आहेत. आणि सगळे राईटच आता अदानीला द्यायचा. त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसने आज जो आसूड मोर्चा मुंबईत काढलेला आहे, मुंबई वाचवा. आणि आता आम्ही थोड्या दिवसानंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातली काही पावलं आम्ही उचलणार. महाराष्ट्रातली शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आमच्या बेरोजगारांचे प्रश्न असतील, महागाईच्या बद्दलचे प्रश्न असतील, हे सगळं घेऊन महाराष्ट्र वाचवणं हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे. त्या पद्धतीची लढाई काँग्रेसने सुरू केली. महायुतीकडून या ठिकाणी भाजप 70 जागाची मागणी करत आहे. काय वाटतंय महायुतीमध्ये कटकट वाढताना पाहिजे? माहितीमध्ये महाभारत होत आहे. आता भगवान श्रीराम पण त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे सगळ्या महाभारताचीच आता प्रक्रिया सुरू होणार आहे. नेत्यांचा पक्ष म्हणजे भारत आणि कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे महाविकास आघाडी. आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये महाभारत तयार आहे. आता पुढे पुढे अजून काय काय होतं आपण ते सगळं बघणारच आहे. त्याच्यामुळे आज काय प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये एक असं झालंय की जो आज मुद्दा आहे भाजप अमित शहाच्या कार्यक्रम लोकसभेमध्ये तुम्ही खोटं नरेटिव्ह जे आहे ते विरोधकांनी ते सेट केलं आणि विधानसभेला देखील असंच काहीतरी होऊ शकतं. त्याला टॅकल करण्याची रणनीती बेसिकली या ठिकाणी आहे. त्याचे मास्टर माइंडच खोटं नेरेटिव्ह निर्माण करण्याचं अमित शहाच एक्सपर्ट. 400 पार नेरेटिव्ह कोणी टाकला? आता टाका ना 250 पार महाराष्ट्रातही टाका हा नेरेटिव्ह. ज्या पद्धतीनं लोकशाहीचं न मानणारी व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि खोटं नेरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे, आपले स्वतःच पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे. काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलेलं नाही. संविधान हे सर्वोपरी आहे, पण संविधानाला घेऊन कधीही नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये कारभार केलेला नाही. त्यातून महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं उदाहरण आपण सांगतो की एकनाथ शिंदेनी मला सुरक्षा पाहिजे, मला भीती आहे या सरकारपासून, असं एक पत्र तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी झाले. आणि त्या पत्राच्या आधारावर भगतसिंग कोश्यारी कुठलंही बहुमत नाही, काही नाही, त्या पत्राचा आधार घेऊन त्याला डायरेक्ट एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. म्हणजे काँग्रेस पार्टीने संविधान बचाव ही भूमिका घेतली. त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण तर महाराष्ट्रात आहे. मी एक उदाहरण सांगितलं, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की सत्तेचा दुरुपयोग भाजप कशी करते आणि एकनाथ शिंदेचं सरकार कसं करताय, हे अनेक उदाहरणं देता येईल. पण मी तुम्हाला सांगितलं की संविधान बचाव ह्या म्हणजे भूमिका घेतली. कारण की मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्याला कुठल्या तरी आमदारांचा नेता व्हावं लागतं, त्याला बहुमत सिद्ध करावं लागतं, त्याची यादी द्यावं लागतं राज्यपालाला, आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री शपथ राज्यपाल घेतात. तर इथं कुठंच झालं नाही. आणि हे मी म्हणत नाही, हा आरोप नाही, म्हणजे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेली आहे. म्हणून काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलं नाही. मास्टर माइंड अमित शहा आणि भाजपच आहे. त्यामुळे आता मास्टर माइंड आता काय अजून नवीन नेरेटिव्ह टाकतो आहे हे आता आपल्याला कळेल.